समाजामध्ये तुमचं चांगलं झालं, तुम्ही चांगले राहिला तरी लोकांना देखवत नाही. तुम्ही टॉपला गेले, तुम्ही टॉपर झाले तरी लोकांना देखवत नाही. तुम्ही जास्त पैसा कमवला, तुम्ही जास्त नाव कमवलं तरीसुद्धा काही मंडळींना देखवत नाही. कारण समाजामध्ये आपल्याला साथ देण्यापेक्षा लाथ देऊन घात करणारी औलाद आहे ना, ती औलाद जास्त सापडते. म्हणजे एखाद्याच्या आनंदावरती आनंदी होण्यापेक्षा त्या आनंदावरती विरजन कसं पडेल हे बघणारी आणि कुचक्या मनोवृत्तीची माणसं जी आहेत ती माणसांची जास्त पिलावळ या ठिकाणी आढळते. आता प्रगतीची गती कमी करण्यासाठी आणि सतत जाळण्यासाठी ही माणसं काम करत राहतात. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं, म्हणजे यांचं स्वतःचंही कधी चांगलं होत नसतं, पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं यांना अजिबात बघवत नाही. आता ही अवतीभोवतीची जी मंडळी असतात अशा लोकांपासून आपण कायम सावध राहिलं पाहिजे. नाहीतर हे जे लोक आहेत ना ते त्यांची लायकी दाखवतात आणि मग काहीतरी अघटित घटना घडते. अशीच एक अघटित घटना आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी या ठिकाणी. आता या ठिकाणी काराईकाल नावाचा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं नेहरू कॉलनी आहे आणि या नेहरू कॉलनीमध्ये राजेंद्रन आणि मालती हे दोघं पती पत्नी राहत आहेत. आता राजेंद्रन हे एका किराणा मालाच्या दुकानामध्ये नोकरी करतायत, काम करतायत. घरची परिस्थिती गरिबीची आहे, हालाकीची आहे, सर्वसामान्य आहे. पण या आईवडिलांच्या पोटी जो मुलगा जन्माला आलेला आहे त्याचं नाव आहे बाला. हा बाला अत्यंत हुशार आहे आणि जवळचंच एक कॉलेज, म्हणजे जवळचं एक स्कूल आहे, त्याचं नाव आहे स्टरलाइट इंग्लिश स्कूल. तर त्या शाळेमध्ये हा मुलगा शिक्षण घेतो आहे. तो इतका हुशार होता की आजपर्यंत त्यानं पहिला नंबर कधीही सोडला नाही आणि आईवडिलांचा हा जीव की प्राण होता. आता हा जो बाळा आहे तो 8वीमध्ये आता गेलेला होता. संपूर्ण शाळेमध्ये, संपूर्ण परिसरामध्ये त्याचं नाव होतं, कारण तो टॉपर होता आणि सगळ्यांनाच त्याचा अभिमान वगैरे वाटत होता. आता सप्टेंबर महिन्यामध्ये यांच्या शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची तयारी चाललेली होती आणि त्यासाठी विविध कार्यक्रमाचं वगैरे आयोजन करण्यात आलं. याच्यामध्ये बाळाने सुद्धा भाग घेतलेला होता. आता 2 सप्टेंबरला तो शाळेमध्ये आला होता. त्यानंतर शाळेमध्येच त्याला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला, उलट्या व्हायला लागल्या आणि त्यामुळे तो घरी आला. आता घरी आल्यानंतर त्यानं आईवडिलांना सांगितलं. त्यावेळेस मग आईवडिलांनी काही घरगुती उपाय केले आणि काहीतरी तेलकट तुपट खाल्लं असेल, काहीतरी अरबर चरबर असं काहीतरी खाल्लं असेल असं त्या आईवडिलांना वाटलं. पण मुलगा जो आहे त्याचा त्रास जास्त व्हायला लागला, म्हणजे वाढायला लागला आणि त्यामुळे मग त्यांनी जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये या बालाला दाखल केलं. आता सरकारी दवाखाना म्हणजे पुढाऱ्यांची खाजगी दवाखाने जे आहेत ते चालावे याच्यासाठी सरकारनेच चालवलेली एक प्रयोगशाळा आहे किंवा एक टॉर्चर रूम आहे. म्हणजे जे मजबूर असतात, जे गरीब असतात, ज्यांचा वशिला नसतो आणि ज्यांना दुसरा पर्याय नसतो, ती मंडळी मग अशा सरकारी दवाखान्यामध्ये जातात आणि खाजगी पैसेवाली जी मंडळी आहेत ती खाजगीमध्ये जातात. अशा पद्धतीनं हे सरकारी दवाखाने आणि अशा दवाखान्यामध्ये या बालाला दाखल करण्यात आलं. आता विचार करा याच्यावरती किती चांगले उपचार झाले असतील. त्याच्यामध्ये हा गरीब आहे, वशिला नाही आहे आणि अशा मुलावरती कशा पद्धतीनं उपचार, किती हाल झाले असतील याची आपण फक्त कल्पना करू शकतो. पण कसं बसं त्या आईबापांनी कुणाच्या पाया पड, कुणाकडे जा, काय कर असं करत त्या मुलाच्या उपचाराला सुरुवात झाली. आणि यावेळेस तू काय खाल्लं हे डॉक्टरांनी पण विचारलं आणि आईवडिलांनी पण विचारलं. यावेळेस मग त्यानं सांगितलं की मला वॉचमन काकांनी ज्यूस आणून दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं की हा ज्यूस तुझ्या आईनं दिलेला आहे आता, आणि तो ज्यूस त्या मुलानं घेतला. लक्षात घ्या, ही आईनं ऐकलं आणि आई सुन्न झाली, कारण मी शाळेमध्ये गेलेच नाही त्यामुळे ज्यूस देण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि असं असताना मग आमच्या बाळाला ज्यूस कुणी दिला आणि या बाळाला आजारी कुणी पाडलं. आता इकडं हा मुलगा जो आहे त्याची तब्येत बिघडत चाललेली होती आणि सरकारी दवाखान्यातला उपचार जो आहे तो अगदी कासवाच्या गतीनं चाललेला होता. त्या आईबापांचा जीव जो आहे तो फडफड करत होता, काळीज धडधड करत होतं. आता त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं होतं. दिवसरात्र आईवडील त्या मुलाच्या जवळ होते. मुलगा लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. डॉक्टर येत होते, जात होते. बाळाची तब्येत मात्र सुधारली जात नव्हती, उलट ती खालावत चालली होती आणि आईबापांच्या डोळ्यासमोर त्या बाळाचा जीव तिळातिळाने जायला लागलेला होता. मुलासाठी आईबाप कासावीस होत होते, फडफडत होते, तडफडत होते. मुलाची तगमग त्यांना पाहवत नव्हती. तो दिवस गेला, ती रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला आणि 4 सप्टेंबरला त्या बाळानं जीव सोडला. आईबापांनी टाहो फोडलाय. त्यांचा बाळा त्यांना कायमचं सोडून गेलेला होता, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. त्या आईबापांचा आक्रोश काळीच फाडून टाकत होता. दगडालाही पाझर फुटावा अशा पद्धतीची ही घटना घडलेली होती. डॉक्टरांनी सांगितलं की ज्यूसमधून विष देण्यात आलेलं होतं, त्यामुळे या बाळाला विषबाधा झाली आणि त्यामुळे या मुलाचा जीव गेलेला आहे. आता ही जी आहे ती पोलीस केस बनलेली होती. या बाळाला विष कुणी दिलं, का दिलं? आता
जो त्या शाळेचा गार्ड होता देवदास नावाचा, त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळेस त्यानं सांगितलं की एक बाई आली होती, तिनं सांगितलं की मी बालाची आई आहे आणि घरातून येताना हा ज्यूस प्यायला विसरला किंवा राहिला, त्यामुळे मी त्याला द्यायला आले, तुम्ही त्याला द्या. आणि त्याप्रमाणे त्या गार्डनं हा ज्यूस त्या बालाला दिला. पण प्रश्न हा होता की ही बाई नक्की कोण होती. आता शाळेच्या त्या दिवशी म्हणजे CCTV फुटेज जे आहे ते जेव्हा तपासण्यात आलं त्यावेळेस एक महिला या गार्डला ज्यूस देताना दिसत होती. आता या बाईची ओळख पटली. हिचं नाव होतं सकाय राणी व्हिक्टोरिया. आता ह्या व्हिक्टोरियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. आणि पूर्वी काळातील आपण जे राक्षस वगैरे बघितले असतील किंवा TV मालिकेमध्ये राक्षसीनी वगैरे पाहिले असतील, तर त्या राक्षसिनींपेक्षाही भयंकर असा या राक्षसिनीचा चेहरा समोर आला होता. ज्यांनी शूर्पणखा, होलिका या राक्षसिनींना पाहिलं नसेल त्यांनी ह्या बाईचा चेहरा पाहावा, कारण हिने सुद्धा त्या राक्षसांना लाज वाटेल अशा पद्धतीचं कृत्य केलेलं होतं. हिनं त्या बालाची हत्या केली होती, पण ती का केली होती आणि कशासाठी केली होती. तर ही जी व्हिक्टोरिया आहे तिची एक मुलगी आहे. ती मुलगीसुद्धा याच बालाच्या वर्गात आहे, म्हणजे एकाच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये बाला आणि हिची मुलगी जी आहे ती आहे. आता यांच्यामध्ये फरक काय होता, तर बाला जो आहे तो नेहमी पहिला यायचा आणि व्हिक्टोरियाची मुलगी जी आहे ती नेहमी दुसरी यायची. आता या गोष्टीचं व्हिक्टोरियाला प्रचंड दुःख व्हायचं की आपली मुलगी पहिलीच आली पाहिजे, तिनं टॉपरच बनलं पाहिजे, तिने वरच्या लेवललाच आलं पाहिजे, अशी या बाईची राक्षसी महत्त्वाकांक्षा होती. यासाठी ती प्रयत्न करत होती. आपल्या लहान मुलीकडून जास्तीत जास्त ती अभ्यास करून घेत होती, तिच्याकडून मेहनत करून घेत होती. पण जेव्हा निकाल जाहीर व्हायचे त्यावेळेस मात्र बाला पहिलाच यायचा आणि ही जी मुलगी आहे ती मुलगी दुसरी यायची. आता यावरून ही व्हिक्टोरिया जी आहे तिच्या घरामध्ये वाद व्हायला लागले, भांडणं व्हायला लागले आणि दुसरा नंबर येणं हे किती नीचपणाचं आहे, किती खालच्या दर्जाचं आहे आणि आपला पहिलाच नंबर आला पाहिजे अशा पद्धतीची ही मानसिकता बनलेली होती. आणि बाला जो आहे तो टॉप येतोय याचा हिला राग येत होता. त्याला जे यश मिळत होतं त्याच्यावरती ही जळत होती आणि या बाईचा असा जळफळाट व्हायला लागला होता. आणि काहीही झालं तरी माझ्याच मुलीनं पहिलं आलं पाहिजे, पण जोपर्यंत हा बाला जिवंत आहे तोपर्यंत माझी मुलगी पहिली येणार नाही आणि यासाठी त्याला ठार मारला पाहिजे असा सडका विचार या बाईच्या नासक्या डोक्यामध्ये यायला लागला. आणि त्या विचारांची दुर्गंधी तिनं कृतीमधून दाखवली. त्या बाळासाठी तिनं विषारी ज्यूस बनवला. ती शाळेमध्ये गेली आणि मी त्याची आई आहे असं म्हणून तिनं हा ज्यूस जो आहे तो त्या गार्डला द्यायला सांगितला आणि त्या गार्डनं हा ज्यूस त्या बाळाला दिला. त्यानं तो पिला आणि पुढील काही तासामध्येच त्या बाळाचा मृत्यू झाला. एका बाजूला त्या बाळाचे आईवडील इकडं ऊर फाडेपर्यंत रडत होते आणि दुसऱ्या बाजूला तो बाला गेला याचा आनंद या राक्षसीनेला झालेला होता. आणि आता माझी मुलगी पहिली येणार आहे या आसुरी आनंदामध्ये ही बाई होते. पण अखेर या कैद्यासनीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याने गुन्हा कबूल केला आहे. अशा प्रकारे तो मुलगा टॉप येतोय, टॉपर आहे, हुशार आहे, चांगला आहे, पहिला येतो आहे, हा त्याचा दोष आहे आणि म्हणून त्याची हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर त्या ठिकाणी मग नंतर शासनाला वगैरे जाग आलेली आहे. त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी 2 जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आणि त्यांनासुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. शिवाय त्या भागातील लोकांनीसुद्धा आंदोलन केलेलं आहे, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या बालाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते न्याय मागत आहेत. आता जे झालं, जे घडलं ते कोणीही कधीही बदलू शकत नाही, पण भविष्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे, काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच, अगदी कळायला लागल्यापासूनच बाहेरच्या कोणत्याही गोष्टी कधीही घ्यायच्या नाहीत, खायच्या नाहीत. ही गोष्ट त्यांच्या मनावरती आपण बिंबवली पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीच्या बरोबरती एकटं जायचं नाही. त्यानंतर आईवडिलांना विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही, कोणाकडून काही खायचं नाही, कोणाकडून काही घ्यायचं नाही. हे सगळं त्या मुलाला प्रॅक्टिकली शिकवलं पाहिजे, त्या मुलाला मुलीला शिकवलं पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये, लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुणावरही विश्वास ठेवू नका, भरोसा ठेवू नका. जगामध्ये वाईट कुणीच नसतं हो, सगळीच माणसं चांगली असतात. फक्त आपण सगळ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि जे आईवडील आपल्या मुलांकडून तो टॉपरच झाला पाहिजे, त्यानं एवढेच मार्क पाडले पाहिजेत आणि त्यानं त्यानं 1 नंबरच मिळवला पाहिजे वगैरे वगैरे असं करून जी आईवडील आपल्या मुलावरती दबाव आणतात ना, तर अशा आईवडिलांना कायद्यानं
शासन करण्यात आलं पाहिजे, असे कायदेसुद्धा आपल्याकडे बनले पाहिजेत. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि यावरती अजून काय तुमचं मत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.